तर हल्ल्याच्या घटनेनंतर काश्मीरच्या विविध भागांमध्ये मोठा बंदोबस्त आहे। पहलगाममध्ये मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात आहे। आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्या सोबत थेट जोडलेले आहे। संदीप, आपण पाहतोय हल्ल्याच्या घटनेनंतर आता विविध भागात मोठा बंदोबस्त आहे। काय सांगाल, काय आहे सद्यस्थिती? काल रात्रभर खरं तर 400 पेक्षा जास्त सुरक्षा दलाच्या जवानांनी वृषाली सर्च ऑपरेशन केलेलं आहे। मात्र अजूनही त्यांच्या हाती काही लागलेलं नाही। जवळ ते 10 ते 15 किलोमीटरच्या परिसरामध्ये पहलगाममध्ये ज्या ठिकाणी घनदाट असं जंगल आहे त्या भागामध्ये हे सर्च ऑपरेशन सुरू आहे। अजूनही पहलगाममध्ये ज्या ठिकाणी घटना घडलेली होती तिथं सर्वसामान्यांना जायला बंदी आहे। मी कालपासून पहलगाममध्ये आहे। मी पुन्हा एकदा हे चित्र दाखवतो। आजची सकाळ काही भागामध्ये बर्फवृष्टी पहाटे झालेली आहे आणि दुसरीकडे हा जो समोर जो बर्फाचा प्रदेश दिसतोय त्याच्या पलीकडे जो डोंगर आहे त्याच्या उलट्या बाजूला जवळपास 5 ते 6 किलोमीटर अंतरावर पहलगाममध्ये ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला होता ते ठिकाण आहे। सध्या तिथं कुणीही पर्यटक नाही आहेत। सगळ्या पर्यटकांना बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि सगळे जे सुरक्षा दलांचे जे जवान आहेत त्यांच्याकडून हे सर्च ऑपरेशन खरं तर सुरू आहे। काल ज्यावेळा परराष्ट्र मंत्रालयानं वृषाली बैठक घेतली, पत्रकार परिषद घेतली, त्यानंतर पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्याचं काम आता भारतानं खरं तर सुरू केलं आहे। त्यामुळे काल पत्रकार परिषद झाल्यापासून आतापर्यंत पाकिस्तानकडून अधिकृत अशी कुठलीही भूमिका अजून तरी जाहीर करण्यात आलेली नाही। आज काय होते बघावं लागेल। दुसरीकडे राजधानी दिल्लीमध्ये आज सर्वपक्षीय बैठक होणार आहे। त्या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदी यांच्यासह भाजपचे आणि एनडीएतले सगळे वरिष्ठ नेते उपस्थित असणार आहेत। मात्र विरोधी पक्षातले कोण नेते येतात हे बघावं लागेल, कारण राजनाथ सिंह यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे। खरं तर केंद्र सरकारच्या वतीनं यापूर्वी स्पष्ट करण्यात आलेलं होतं की विरोधी पक्षाला विश्वासात घेऊन हे सगळं जे पुढचं कार्य आहे ते केलं जाईल। काय काय नेमकं झालं होतं पहलगाममध्ये त्याची विस्तृत माहिती जी आहे ती विरोधी पक्षाला दिली जाईल। त्यामुळे आज दिवसभरामध्ये त्या बैठकीकडे देखील देशाचं लक्ष असणार आहे। मात्र महत्त्वाचं हेच आहे की रेखाचित्र जारी केलेले आहेत, ओळख पटलेली आहे दहशतवाद्यांची। मात्र अजूनही आव्हान आहे सुरक्षा दलांच्या समोर की त्यांना पकडण्याचं अजूनही एकाही दहशतवाद्याला पकडण्यात यश आलेलं नाही। स्थानिकांकडे चौकशी केली जाते। कालपासून NIAची टीम देखील पहलगाममध्येच आहे। दुसरीकडे जम्मू काश्मीरमध्ये काल बंद पुकारलेला होता। आज जनजीवन साधारणतः सुरळीत होऊ शकतं। पर्यटक कुठलेही अडकलेले नाहीत। सगळे पर्यटक जे आहेत ते जर हॉटेलमध्ये असले तर त्यांची व्यवस्था स्थानिकांनी अतिशय व्यवस्थित केलेली आहे असं सगळ्या पर्यटकांचं म्हणणं आहे। काही पुण्यातल्या देखील पर्यटकांशी मी काल बोललेलो होतो। आणि दुसरीकडे जम्मू काश्मीरमध्ये सगळीकडे संवेदनशील ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे। सुरक्षा दलाचे जवान तैनात आहेत, कारण अनेक ठिकाणी कॅन्डल मार्च काल अपडेट संदीप तुमच्याकडून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।